हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली आहे की दादा गेला आहे गणपती आणायला, लाईक आजच. बिकॉज मंडे ट्यूजडे तो बोलला खूप ट्रॅफिक आहे आणि यावेळेस आमचा बाप्पा वाघरणवरून येतो आहे, म्हणजे अलिबागच्या आधी लागतं थोडं ते. तर तिकडून आमचा बाप्पा येतो आहे. आम्हाला खूप इच्छा होती आणि यावर्षी आमचा बाप्पा तिकडूनच येतो आहे. तर दादा बोलला मी संडेला जाऊन घेऊन येतो, ते खूप बेटर पडेल. मग तो गेला आहे आणि तो यायच्या आधी मला हॉल सेट करायचा आहे, मला सेटिंग चेंज करायची आहे हॉलची. त्याच्यानंतर मला छोटा बेडरूम पण सेट करायचा आहे. हा मी ऑलमोस्ट छोटा बेडरूम सेट केला आहे, कारण का बाप्पाला आम्हाला इथे ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हॉलमध्ये कसं पहिले आम्ही ती जी फ्रेम होती ना ती आता सुकली आणि ती खूप सुंदर दिसते, ती आम्ही डायनिंगवर शिफ्ट केली. खूप मेहनत लागली आहे, हा रूम क्लिअरच होत नव्हता, तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असाल. त्याच्यानंतर हॉलची सेटिंग अशी चेंज केली आम्ही. लास्ट टाईम लाईक जन्माष्टमीच्या वेळेला लेफ्टला होती जिथे आता हा सोफा आहे, पण आता आम्ही सेंटरला घेतले, कारण का बाप्पा असेल तर तिन्ही दिशेने आम्ही सगळे उभे राहू शकतो ना. जन्माष्टमीच्या वेळेला तसं नव्हतं होत. आणि आता मी पहिले काय केलं की डायनिंगच्या एका साईडला डेकोरेशनचं सामान ठेवलं आणि एका साईडला पूजेचं सामान ठेवलं, जे आम्ही काढलेलं. आणि आता आमचा बाप्पा आला आहे, बिल्डिंग खाली आहे आणि एवढी वाट बघतो तरी त्याला ट्रॅफिक तर भेटलं, एकदम मस्त भेटलं, पण भेटलं. आणि आता आमचा बाप्पा घरी येतोय. आता संडेचीच रात्र आहे आणि आता आम्ही डेकोरेशन परत करायला घेतलं आहे. तो जे क्लॉथ मी दाखवलेलं लाईक ते फॅब्रिक मी दाखवलेलं लास्ट व्लॉगमध्ये, त्याचं आम्ही आता ॲज अ बॅकड्रॉप यूज केलं आणि ते खूप सुंदर लागले. बट त्याला खूप मेहनत आहे, खूप फिटिंग लाईक फिनिशिंग पण खूप आहे आणि ते सगळं दादाच करू शकतो, कारण का माझं हा फॉर्टीच नाही आहे. आणि त्यांनी बघा ते किती सुंदर दिसतो आहे तो बॅकड्रॉप. अजून ह्याच्यात खूप फिनिशिंग टचेस बाकी आहेत, खूप एलिमेंट्स आहेत जे आम्हाला लावायचे आहेत, पण आम्ही बघत होतो की ही अशी बसते का, विदाऊट सपोर्ट बसते का. आणि आत्ता ती जी मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला घंटी आणि थ्रेड दाखवलेलं, तर आता आम्ही काय करतो आहे ते कटआउट करतो आहे अप्रॉप्रिएट जी साईज पाहिजे, लाईक जी लेंथ हवी आहे त्याची, आणि ते करून आम्ही टाय करणार आहोत. तर दादानी मला पहिले 2 लावून दाखवल्या की हे बघ अशा लावायच्यात, आणि मग तो शिफ्ट झाला या काममध्ये, जिथे डायनिंगला पूर्ण ड्रेप करायचं असतं, सो दॅट एक फिनिशिंग येईल लुकमध्ये, जी आम्ही दरवर्षी करतो. मागच्या वर्षीही आम्ही केलेली. आणि लिटरली तो असं तकलादू काम नाही करत, तो त्यांनी लिटरली ना ती स्टिच केली. ती जी मेन बेडशीट आहे ना त्याला हा फॅब्रिक त्यांनी स्टिच केला प्रॉपर चारी दिशेने. आणि हे खूप टीडियस काम आहे हे जे त्यांनी केलं. अँड डेकोरेशनमध्ये आता हे बघा, आता मी घंटा लावायला घेतलेल्या आहेत. आता हळूहळू मी पहिला त्या रात्री मी एक साईड केली आणि त्याच्यानंतर पुढच्या दिवशी मी दुसरी केली. हे काम पण खूप टीडियस होतं, पण त्यांनी जे केलं त्याच्यापेक्षा तर खूप कमी होतं असं मी बोलेन. अजून सध्या तरी हे लोक स्ट्रगलच करत आहेत, कारण का बघत होते की असं अरेंज होतं आहे का, कारण का ते थ्रेडिंगवालं वर्क आहे ना ते खूप टाईम कन्झ्युमिंग आहे, पण ते फिनिशिंग पण तेवढंच देतं. पण तरी पण हे लोक विचार करत होते की असं केलं तर किंवा तसं केलं तर. आणि अशातच दादा बोलला की मी उद्या येऊन करतो मम्मी सकाळी, मग तो करेल असं तो बोलला ते स्टिचिंगवालं. मग झाली मंडेची सकाळ आणि माझं होतं की मला आज सगळं बाहेरून सामान आणायचं, लाईक पूजेचं, लाईक लिस्ट मी बनवलेली, जे माझ्याकडे आहे त्याची आणि जे माझ्याकडे नाही आहे त्याची. आणि त्याच्यानंतर मी परत या काकांकडे गेले जिथून मी कृष्णासाठी वस्त्र घेतलेले लास्ट टाईम, कारण का ह्यांच्याकडे खूप छान क्वालिटी भेटते आणि वरतून ही मला डिस्काउंट पण देतात ओळखून. तर मग मी ह्यांच्याकडे गेली आणि मला काही गोष्टी असे की माझा तो अखंड दिवा होता, त्याची काच आहे ना शिफ्टिंगमध्ये ब्रेक झालेली, तर मग ती काच मला हवी होती. खूप अशा गोष्टी होत्या, मोठी अगरबत्ती लाईक धूपबत्ती जी आपल्याला लागते ती होती. आणि ह्यांच्याकडे शेल्यांचं किती सुंदर कलेक्शन होतं,
माय गॉड. त्याच्यानंतर मला चंदन पावडर हवी होती. त्याच्यानंतर बदाम, खारीक, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी. यावेळेस लिस्ट जास्त नव्हती पूजेची, कारण का ऑलरेडी आमच्याकडे सामान होतं. त्याच्यानंतर मेजर होतं पेपर प्लेट्स. तर मला ना ही सुंदर असे अस्थेटिक पेपर प्लेट्स भेटले, एकदम छान, की थोडंसं वाईब पण देतं. गणपतीला आपण गावाला गेलो की कसे आपल्याकडे पेपर प्लेट्स लाईक ते लोक कधी देतात पत्रावळी, तसंच. त्याच्यानंतर मग भाजी तर मी स्विगी, इन्स्टामार्टने ऑर्डर केली, कारण का लिटरली एवढी सगळी भाजी होती ना, ती मी एकटी आणणं पॉसिबल नव्हतं. पण एक 2-3 गोष्टी बाकी होत्या, तर मम्मी बोलली की तू हे आण, बाकी सगळं तर पण ऑलरेडी आणले. म्हणून मग मी भाजी आणायला गेली. त्याच्यानंतर एवढं सगळं सामान, तिकडून किराणाचं पण वेगळं सामान होतं. मम्मीच्या साड्या ज्या फॉल बिडिंगला दिलेल्या त्याही घेऊन यायच्या होत्या. पेपर प्लेट्स बोला, पूजेचं सामान बोला, खूप काही छोटं मोठं होतं. त्याच्यानंतर चिवडा, ते सगळं एकटीने असं नॉर्मल नाही पॉसिबल होतं. म्हणून मग मी ओला केली आणि मग मी गेली घरी. केवढी टायरिंग होता ना तो डे, केवढा टायरिंग. पण इट वॉज ऑल वर्थ इट, कारण का बाप्पा येतो आहे तर ते हवंच. त्याच्यानंतर मग हा आहे ट्यूजडेची सकाळ आणि आमचं डेकोरेशन फुल ऑन डन आहे, एकदम विथ फिनिशिंग. आणि फक्त एक आहे की ते जी बेडशीट आहे ना मल्टी कलरची, तिथे आम्हाला एक क्लॉथ आणायचा आहे, तो अजून आम्ही आणला नाही आहे. पण डेकोरेशन आणि मी जे क्रॉफर्डमधून ज्या लड्या आणलेल्या ना, त्या पण अननोईंगली ना यूज झाल्या. म्हणजे मी विचार केला, अरे हां पिंक थीम आहे तर हे जाईल, कारण का आधी आमचं होतं बॅकड्रॉपला मरून कलरचा बॅकड्रॉप टाकायचा. तर मग मला झालं की आता काही यूजच नाही होणार. पण जेव्हा पिंक 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 एव्हरीथिंग कम टू अ सेन्स असं फिलिंग आलं मला. आणि बोलली चल ठीक आहे, क्रॉफर्डला गेलेली मेहनत काही कमी नाही झाली आपली, ठीक आहे वर्थ आहे बाई, लढ्या लागल्या तशी मतलब आहे. मग मी आता काय केलं, जे मी सामान आणलेलं आणि जे सामान आमच्याकडे होतं ते मी सगळं एका साईडला केलं. आणि उरली पण होती, मला उरली पण जरा सजवायची होती. त्याच्यानंतर मग मी गेली फुलांच्या मार्केटमध्ये. लाईक मला आता ते जे लागतात केवडा, त्यानंतर सुपारी फळ, पत्री, असे खूप असे स्पेसिफिक फुलं असतात जी लागतातच त्या दिवशी. तर ते सगळं आणायचं होतं. म्हणून मग मी मार्केटमध्ये गेली आणि पहिले तर मी घेतले हे विड्याची पानं. त्याच्यानंतर मी बघतच होती की कोणाकडे कशी आहेत, कारण का प्रत्येकाकडे सेम क्वालिटी एक्सपेक्ट नाही करू शकत. असं बघीन की याचं एकाकडेच मला खूप काय काय भेटेल. तर या काकींकडून मी पत्री घेतली, केवडा घेतला, त्याच्यानंतर नाही या दोनच, आणि आंब्याची पानं घेतली. आता बनाना लीफ मी एवढ्या लवकर घेऊ नाही शकत, कारण का मी ती हँडल करून पूर्ण खरेदी नाही करू शकणार होती. पण ह्या केवड्यानी मला एवढं टोचलं आहे, मला लिटरली पिंपल आले तिकडे, एवढं मला लागलं आहे. त्याच्यानंतर या काकींकडून मी आंब्याची डहाळं घेतलं, शम्मी पात्र घेतलं, सुपारी फूल घेतलं, सुट्टी फुलं नाही सुपारी फळ घेतलं. त्याच्यानंतर या काकींकडून मी ऋषीची भाजी घेतली. त्याच्यानंतर या ताईकडून मी शमी पात्र घेतलं. त्याच्यानंतर सुपारी फूल घेतलं, हिच्याकडे होतं. आणि मग मी गेली जास्वंद शोधत होती, मग जास्वंद घेतलं. आणि मग मला होतं की मला रोजेस हवे होते, कमळ हवं होतं, त्याच्यानंतर जास्वंद हवं होतं, मग ते घेतलं. मग इथे मी फळं बघितली, बट मला ना तेवढी वर्थ नाही वाटली की फळं घेऊ करून, कारण का केळी पण कच्चीच होती आणि एवढं म्हणजे अस्थेटिक वाटतच नव्हते की खूप छान क्वालिटीचे आहेत. त्याच्यानंतर मग मी आली सगळं घेऊन, बनाना लीफ आणि सगळं घेऊन आली. मग मी हारवाल्याकडे आली, मी बोलली की माझं ऑर्डर घे, आणि मी त्याला कस्टमाइज करायला सांगितले की मला हे असं हवं आहे, हा हार लाईक 2 दिवसासाठी. आणि मग पूर्ण स्ट्रगलने मी गेली, परत आली शॉपच्या एरियामध्ये आणि परत उतरली आणि मी पहिली फळं घेतली, कारण का या दादांकडे ना मी कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला पण आलेली आणि खूप छान फळं होती आणि क्वालिटी पण खूप छान होती. वर्थ आहेत पैसे यांना देणं असं वाटलं मला. त्याच्यानंतर आधी जी मी त्यांच्याकडे होती ना, मग ते बोले की नाही मी तुम्हाला गुलाबांचे पाकीचं बनवून देईन, पण झेंडू असेल. तर मी बोलली नको, मला तसं नको आहे, मला ऑर्किड्सच हवे आहेत वरती 2. मग हे जे दादा होते ना एरियातले, हे बोले हां मी करून देईन. मग त्यांनी दोन्ही कंठींना ओके बोलले. मग एवढं सगळं सामान मी जमवून परत ओला केली आणि मी पोचली घरी. आणि घरी बघितलं तर आलं कोण, आमच्या पूजाताई, ज्या आल्या आहेत सपोर्टला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिकडे आपला बाप्पा आला असेल, आगमन झालं असेल. बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां.